दुपारी आमचे नेते राष्ट्रवादीचे आमचे सहकारी जामनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक त्यांना दुपारी अटक झाल्याची बातमी मला घरी असताना कळली। शोध घेतला तर कारण असं दिलं गेलं की चोरीची मुरुम अनिल दादांनी उचललं, त्याच्यावरती कारवाई, त्या संदर्भातली कारवाई होते असं माहीत पडलं। मग अशा प्रकारे सांगितलं गौण खनिजाच्या बाबतीत असा नियम आहे की जर कोणी चोरीने ते गौण खनिज घेऊन जात असेल तर रितसर तहसीलदार किंवा त्यांची जी कोणी व्यवस्था असेल त्याचा रितसर पंचनामा करतात आणि त्याची क्वांटिटी ठरवली जाते की ही चोरी गौण खनिजाची मी दिलेली आहे आणि मग त्याला जे काय रेट शासनाकडून ते लावले जातात चोरीच्या संदर्भातले ती रेट लावून ती जी एक अमाऊंट होते तेवढा नुकसान भरपाई दंड म्हणून त्यांच्याकडून त्या पार्टीकडून वसूल केलं जातं। पण आज पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की इथं गुन्हा दाखल होतो। आजपर्यंत या तालुक्यात अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही, वेगळ्या ह्याच्यात वेगळ्या पद्धतीने झाले असेल, पण तो गौण खनिज चोरून नेलं म्हणून आजपर्यंत या इथं अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। आणि मग शंका यायला लागते कुठंतरी की सगळ्या गोष्टी इथं का करतायत, दबावाच्या पोटी या सगळ्या गोष्टी करतायत का, राजकारणाचा हा एक भाग आहे का, याचा विचार केला तर निश्चितपणे ती माणसाला शंका निश्चितपणे स्वाभाविक की कुठंतरी आम्ही या तालुक्यामध्ये राजकारण करत असेल आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि कोणाला तरी पटत नसेल किंवा ते रुचत नसेल आणि म्हणून कुठंतरी बेजार करायचं, सामन्याच्या लोकांना बेजार करायचं, नामोहरम करायचं आणि आपली वाट काढायची अशा प्रकारचा हा प्रयत्न असू शकतो। पण तो अतिशय चुकीच्या पद्धतीने इथं हे राजकारण इथं केलं जात आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या राष्ट्रवादीची आज आमचे सगळे जे सगळे आमच्या कार्यकर्ते जे इथं जमलेले आहेत ते या गोष्टीचा निश्चितपणे आम्ही इथं निषेध करतो। नगरपालिकेचे माजी गटनेते आदरणीय अनिल वोरा यांना दुपारी जामनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आम्ही सर्व आदरणीय DK दादा, आदरणीय प्रदीप भाऊ, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आल्यानंतर चौकशी केली असता असं लक्षात आलं की अनिल भाऊ यांनी त्यांच्या शाळेच्या बाजूला असलेला त्याचा गट नंबर 19 या प्लॉटमधून काही मुरुम उचलण्यात आलेला आहे। त्याचं कारण पुढे करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। गट नंबर 19 मधून त्यांनी रितसर तहसील कार्यालयामध्ये परवानगी मागितली, परंतु जामनेर शहर किंवा जामनेर परिसरामध्ये असा कुठलाच गट नाही त्या ठिकाणून शासन परवानगी मुरुम उचलण्याची देतं, म्हणून त्यांना लोंढरी शिवाराची या ठिकाणी परवानगी देण्यात आली। ज्यावेळेस परवानगी देण्यात आली त्यावेळेस त्यांनी साहेबांना विचारलं, नायब तहसीलदारांना, साहेब या ठिकाणी मला परवानगी तुम्ही लोंढरी शिवाराची दिली। अक्षरशः जामनेर तहसील कार्यालयाने त्यांना सांगितलं की जामनेर शहरातून परवानगी देण्यात येत नाही, तुम्ही लोंढरीची परवानगी घ्या आणि तुमचं काम करून घ्या। त्यांनी विश्वास ठेवला अधिकाऱ्यांवरती। ठीक आहे साहेब सांगता की अडचण नाही, मुरुम काही 1000-2000 ट्रिप मुरुम उचललेला नाही, ॲक्च्युअल फक्त 20 ब्रासची परवानगी घेतली, 20 ब्रास मुरुम उचललेला आहे। मला या ठिकाणी नमूद करायचं आहे, आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली, तहसीलदार साहेबांनी विचारलं आम्ही की साहेब हा काय प्रकार आहे। साहेब म्हणे मी स्पॉटवर गेलो, मी पंचनामा केला, त्या ठिकाणी 200-250 ब्रास मुरुम उचलण्यात आलेला आहे, अशी खोटी माहिती या ठिकाणी आम्हाला देण्यात आली। या गोष्टीचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतो। असं का होतंय, म्हणजे राजकीय दबावापोटी तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करून त्याला दडपण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि खपून घेणार नाही। कशासाठी असे उद्योग करायचे? विषय या ठिकाणी नगरपालिकेचा एक वेगळाच या ठिकाणी पर्यावरणाचा कुठला तरी कलम लावण्यात आलेली आहे। कुठल्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला? 20 मुरुम उचलल्यानंतर पर्यावरण ऱ्हास होतो का? आज जामनेर शहरात जर बघितलं तर 1000 ट्रिप मुरुम उचलला जातोय, त्याला परवानगी कुठून मिळते? मग त्यांच्यावरती कारवाई का होत नाही? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरतीच फक्त कारवाई करायची, हा जो प्रकार या ठिकाणी जामनेर शहरामध्ये चाललेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आणि हे जर नाही थांबलं तर या ठिकाणी जामनेर तहसील समोर आम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। मी साहेबांना बोललो, साहेब यानंतर आम्ही रोज तहसीलमध्ये येऊन तुम्ही जे परवानगी देणार ती कुठून देणार आहे आम्ही चौकशी करू। आज रोजी संध्याकाळी
DK दादांचा फोन आल्यावर समजलं की असं अनिल भाऊ रॉयल्टीच्या संदर्भात गुन्हा दाखल होतोय। परंतु असा रॉयल्टीच्या संदर्भात गुन्हा प्रोसिजरली त्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून काय वस्तुस्थिती त्याची चौकशी करून त्यांच्यावर तो दंड आकारला जातो। याच्या अगोदर आपण बघितले की पारस ललवानीचा गुन्हा असेल, नाथापूरचा गुन्हा असेल, त्यांना ती प्रोसिजर आहे। आता ही कोणती प्रोसिजर अडॉप्ट केली हे आम्हाला अजून पहिल्यांदा असा पद्धतीचा गुन्हा दाखल असल्यामुळे ही प्रोसिजर वाकी हद्दीत सदर मुरुम उचलल्या गेला आणि त्यांच्याच शेतातून त्यांच्याच शेतात टाकल्या गेला। जर आपल्या शेतातून आपल्या शेतात टाकायचा असले तर माझ्या माहितीनुसार त्याला रॉयल्टीची सुद्धा गरज पडत नाही किंवा परवानगीचीही गरज पडत नाही, असं या अगोदरही 2-3 गोष्टी घडलेल्या आहे। परंतु आता कोणत्या पद्धतीनं काय अधिकाऱ्यांवर दबाव घेऊन हा चुकीचा पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आणि आमचे आदरणीय अनिल भाऊ बोराजे माजी नगरसेवक आहे, गटनेते आहे, यांच्यावर एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून चुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुलाला त्यांना अटक करण्यात आली। तसं म्हटलं तर अवेलेबल वॉरंट आहे, याला बॉन्डवर कोण तर प्रतिष्ठित माणसं आहे, ते काही पळून जाणारे एवढी प्रॉपर्टी सोडून पळून जाणारे लोक नाही आहे। तो बॉन्डवर सुद्धा त्यांना जामीन मिळू शकतो। परंतु आता शेवटी साहेबाचं कोणी साहेब नसतं, अधिकाऱ्यांना त्यांच्या हिशोबानंच हे करत असतात। आता ते कोणत्या दबावाखाली काम करताय काय करताय हे उद्या कोर्टात समजेलच। शेवटी अनिल भाऊ किंवा त्यांचे चिरंजीव हे चांगले उद्योगपती आहे, त्यांचा फार मोठा उद्योग आहे, इथे त्यांच्या संस्था आहे, त्यांची शाळा आहे, पतसंस्था आहे। परंतु ते हातबांडवरी अधिकाऱ्यांची हे असली तर ते सोडू शकता, परंतु कोणत्या कलमाद्वारे त्यांना हे करताय काही समजत नाही। शेवटी या गोष्टी राजकीय दबावाखाली चालणारे हे पूर्ण गल्ली ते दिल्ली पूर्ण भारतातच चालतं आहे। त्यामुळे विरोध्यांना दाबून मारण्याचा हा जो खेळ पूर्ण गल्ली ते दिल्ली चालू आहे, हा शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, इंग्रजाला सुद्धा आपण घाबरल्याने आपला देश लोकशाही देश आहे। लोकशाही देशामध्ये या गोष्टीला भरपूर अन्यायाला लढणारे सुद्धा लोक असतात। ठीक आहे, आम्ही लढत राहू, कुठे ना कुठे त्या जनतेमध्ये जाऊन न्याय मिळेलच। परंतु ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण जिथे इथे सर्व आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी इथे आले, सर्वांतर्फे आम्ही निषेध करतो।